मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. सभासद बंधू आणि भगिनींनो, परिचय. आपल्या संस्थेचा 1984-85 या वर्षाचा वार्षिक अहवाल सादर करण्यास विशेष आनंद होत आहे. यावर्षी कंपनी या क्षेत्रातील आपले एक तप पूर्ण करीत आहे. या एक तपाच्या कालावधीत कंपनीने अनेक आव्हानांना सामोरे जाऊन जिद्दीने विकासाचा मार्ग आक्रमणे सुरूच ठेवले. कंपनीच्या दृष्टीतून हे वर्ष कंपनीच्या व्यावसायिक जीवनाच्या दृष्टीने उल्लेखनीय म्हणून कायम स्मरणात ठेवावे लागेल. कारण या वर्षी उत्पादन वाढीची योजना कार्यान्वित केली आणि प्रगतीचा मार्ग खुला झाला. कंपनीने वर्षभरात केलेल्या कामगिरीची माहिती खालील बाबींवरून लक्षात येईल. परिचित. कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या मदतीने यावर्षी भागभांडवलात 25 लाख रुपयांनी वाढ करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि त्याची अल्पावधीत अंमलबजावणीही झाली. भांडवलात वाढ केल्यामुळे यावर्षी उत्पादन वाढीसाठी आवश्यक यंत्रसामग्री परदेशातून आणण्यात आली आणि वेळेवर बसविण्यात आली. परिचित. सभासद संख्येत 2100 ने वाढ झाली आणि संस्थेची सभासद संख्या 5700 वर पोहोचली. गेल्या वर्षाशी तुलना करता यावर्षी कंपनीच्या होजिअरी मालाच्या उत्पादनात 60% वाढ झाली. आधुनिक यंत्रसामग्री जपानहून आयात करण्यात आल्यानंतर आपल्या तंत्रज्ञांनी कारखान्यात अवघ्या 15 दिवसाच्या मुदतीत बसवून चालू करून दिली. त्यामुळेच उत्पादन वाढ शक्य झाली. कंपनीने उलाढालीत यावर्षी एक नवीन उच्चांक प्रस्थापित केला. यावर्षी एकूण उलाढाल 30 कोटी रुपयांच्या वर पोहोचली. गत सालाशी तुलना करता उलाढालीत 30% वाढ झाली. अद्ययावत यंत्रसामग्री, आधुनिकीकरण आणि तांत्रिक सुधारणा यामुळे उत्पादन खर्चात दिवसेंदिवस कपात होत असल्यामुळे नफ्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. यावर्षी एकूण 11 कोटी रुपये खर्च झाला. गत सालाशी तुलना करता नफ्यात 20% वाढ झाली. नफ्याचे विभाजन खालीलप्रमाणे ठरविण्यात आले आहे. यावर्षी संचालक मंडळाने अग्रहक्क भागांवर 9% आणि सामान्य भागांवर 18% लाभांश देण्याची शिफारस केली आहे. परिच्छेद. गेल्या 20 वर्षात कामगारांनी कोणत्याही प्रकारचा असंतोष प्रकट न केलेली देशातील एकमेव कंपनी असा आपल्या कंपनीचा नावलौकिक आहे. यावरून कामगार व व्यवस्थापनाचे संबंध कसे आहेत याची कल्पना येईल.